सुद्धा आपण आहोत चेंबूर मध्ये. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मी एक किस्सा वाचला होता की स्वर्गीय राज कपूर सरांनी जेव्हा RK स्टुडिओ चेंबूरमध्ये बांधायला घेतला होता, तेव्हा त्यांचे वडील स्वर्गीय पृथ्वीराज कपूर सर हे त्यांच्यावरती इतके रागवले होते की अरे इथे कुठे बांधतोयस स्टुडिओ, इथे कोण येणार आहे एवढ्या लांब. पण आज तेच चेंबूर इतकं विकसित झालंय की मुंबईचा एक मुख्य भाग म्हणून ओळखला जातोय. आणि त्याच भागात आपण सोहळा सख्यांचा आज ह्या सगळ्या तयांबरोबर साजरा करणार आहेत. तेव्हा सगळ्या तयार आहेत ना तया? अरे मग सुरू करूया आपला धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हा खेळ असा आहे की या खेळामध्ये मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे, ते तुम्ही वेगवेगळ्या मूड मध्ये बोलून दाखवायचं आहे. वाक्य अत्यंत सोपं आहे. धनी, आजकाल तुमचं माझ्याकडे लक्षच नाही, पण माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. हे वाक्य आहे, ठीक आहे? मी सांगतो, तुमचं लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आणि थांबा, अजून माझं भविष्य संपलेलं नाहीये. आणि तुम्हाला सांगतो ना, तुमच्या जवळचीच कोणतरी व्यक्ती आता इथे आहे. तुमची एक मिनिट थांबा, तुमची सासू आहे का इथे? हो, सासू आहे इथे? आहे. इथे सासू कुठे येते त्यांची? तुमच्या पाठीमागेच आहे. बघितलं माझं भविष्य, बघितलं तुम्ही? लय भारी आहे मी, दैवी शक्ती आहे माझ्याकडे. बरं, म्हणजे सासू आणि सून आज इथे आलेले आहेत खेळायला. वा वा वा, म्हणजे मजा येणार आहे अजून. हा ठीक आहे, तर आता वाक्य तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही आहे ना अजून रुसले त्यांच्यावर. हा, हे लक्षात ठेवा. पण असं कधी झालंच नाहीये रुसले असं. काय म्हणताय? आता रुसून घे सासूबाई सांगतायत. हा सांगा भाऊजींना. हा, धनी, तुमचं माझ्याकडे लक्षच नाही, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. बरं, तुम्ही सासूबाई ऐकतायत मग? सासूबाई ऐकते, तुम्ही म्हणताय त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाहीये, मग कोणाकडे? विचारायला लागेल. भाऊजी, हे काय बोलतायत? सासूबाई काय बोलतायत या? हा, हे काय ऐकतोय मी? बरोबर नाही आहे. नाही बोलते. हा, मग सासूबाई ओरडल्या, तुम्ही काय सांगाल? मुलाला सांभाळलं पाहिजे. मुलाला सांभाळलं पाहिजे असे म्हणतायत. सांभाळते. आज होऊन जाऊ दे इथे. तुम्ही एखादी फॉरेनर बाई कशी असते? फॉरेनर बाई, हा, फॉरेनर. तुमचं माझ्यावर अजिबात लक्ष. धनी जे काय बोलतात, धनी आवाज जरा मोठ्याने येऊ द्या. हा, एवढा मोठ्याने येऊ द्या. हा, धनी बोलायचा. धनी, आहा, तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही, पण माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. पुढचा स्टेशन चेंबूर, अगला स्टेशन चेंबूर. धनी, धनी स्वेटी बोलार का? स्वेटी असं बोलार का वाटतं ना? धनी, तुमचं माझ्याकडे बिलकुल लक्ष नाही, पण माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. भाऊजी कम्प्लीट विरघळलेत तिथे. ते वाक्य ना, ते वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. हे धनी, तुमच्याकडे माझ्याकडे लक्षच नाही, मी तुमच्यावर लय प्रेम करते. बोलत राहा. धनी ऐकतच नाहीयेत. हा, धनी, तुमचं माझ्याकडे लक्षच नाही, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. धनी, नाचत नाचत. धनी, तुमच्याकडे माझं लक्षच नाही, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. बोलत राहा.
धनी हा. तुमचं माझ्याकडे लक्षच नाही हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे धनी 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 धनी, धनी, धनी धनी धनी, धनी धनी, धनी धनी धनी, धनी 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 तुमचं लक्षात नाहीये हा. लक्षच नाही धनी हे. तुमचं माझ्याकडे लक्षच पण माझं तुमच्यावर नाही केलंय. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हा, हा. अशी जर कुठली ताई भाऊजींना बोलेल तर भाऊजी काय विचार करतील खूप सुंदर बोलतात ताया. आता वाक्य तुम्हाला माहिती आहे हा वाक्य तुम्हाला माहिती आहे. आता हे वाक्य आहे ना हे वाक्य तुम्ही कसं बोलायचं माहिती आहे हसत हसत बोलायचं. धनी माझं तुमच्यावर हसत, खूप हसत, प्रेम आहे खूप प्रेम आहे धनी तिकडे आहेत, हा. हा. हा, धनी धनीने हाक मारा धनीने हाक मारा हो, धनी धनी हो धनी हो ना आवो अव्वा हा, धनी धनी हा धनी हात हात नका हात घ्या हा हा हो धनी हा. मला तुम्ही खूप हसत राहा मला तुम्ही खूप आवडता हे बघा तुमच्या मनातलं इथे नाही बोलायचंय त्या घरी जाऊन बोला. आता आम्ही जे सांगतोय ते वाक्य बोला. हा ही व्यक्तिरेखा आहे तुमची हा भाऊजी इथे धनी समोर. हा. तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये पण माझं तुमच्यावर खूप लई 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 प्रेम आहे खूप की लई लई हा लई 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 हा, लई 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 प्रेम आहे लई लई प्रेम आहे हे बघा ना लई नल्लाई नल्लई नल्लाई बोल नल्लई कुठून आलं समजा की एखादी एक लहान मुलगी असते ना लहान मुलगी हा 4 ते 5 वर्षाची हा असं बोबडं बोलत असते है की नाही तर ती ताई आहे 4-5 वर्षाची आणि ती बोलते. धनी तुमचं माझ्याकडे लक्षच नाही पण माझं तुमच्या लय म्हणजे लय प्रेम आहे. पण आता तुमचं गाव कुठलं म्हणाल चांगली सांगली हा तर सांगलीकडेच हे वाक्य कसं बोलतील हा मग खणखणीत हा खणखणीत भाऊजींना सांगायचंय. धनी तुमचं माझ्याकडे लक्षच नाही पण माझं तुमच्यावर लय 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 म्हणजे प्रेम आहे. त्या 6 ताईंपैकी ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेलं आहे तिला आपण येणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. ही ताई आहे ती म्हणाली ह्यांना जरा माहेरी जाऊन येऊ का ती म्हणाली ह्यांना जरा माहेरी जाऊन येऊ का आईची तब्येत बरी नाहीये थोडं पाहून येऊ का. त्यांनीच सोडलं सासरला नुसती विचारपूस झाली बाईचा जन्म तिचा परत निघायची घाई झाली माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं. आत्ताच तुम्ही असं कवितेत सांगितलं की मी माहेरी जाऊन येऊ का. खरं हा प्रश्न माझ्यासाठी जवळजवळ लग्न झाल्यानंतर 15 वर्ष माझ्यासाठी तो वर्ज्य होता. कारण एकच होतं की माझं इंटरकास्ट मॅरेज. कारण मला घरातून परमिशन नव्हती आणि वडील माझ्यावर अत्यंत प्रेम करायचे कारण मी त्यांची एकुलती एक मुलगी. पण समाजाचं इतकं बॉदरेशन होतं त्यांच्यावरती की जेव्हा मी हे घरात सांगितलं तेव्हा त्यांनी काही न एक बोलता खुर्ची सोडली आणि आईने तर मला सांगितलं नाही आता तुला माहेर बंद. आणि त्याच्यानंतर मी जे घरातून बाहेर पडले बऱ्याचदा आठवण यायची वडिलांची आणि आईची मुख्य. आणि जेव्हा मी आई होणार होते तेव्हा वाटत होतं की कुठेतरी आई वडिलांचा आशीर्वाद मिळावा पण तोही माझ्या नशिबात परमेश्वराने ठेवला नाही. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा मुलगा झाला तेव्हा मात्र आईला कुणीतरी सांगितलं की मुलगा झालाय तिला बघायला जा. तेव्हा सुद्धा मी बेशुद्ध अवस्थेत असतानाच ते दोघे येऊन मुलाला मात्र माझे आशीर्वाद देऊन गेले. पुन्हा परत आमची भेट नाही बरेच दिवस. आणि त्याच्यानंतर अनेक दिवसांनी म्हणजे मुलगा माझा OLPS ला शाळेत जाऊ लागला त्याच्यानंतर आईने माझा पत्ता वगैरे काढायला सुरुवात केली आणि नंतर मला माहेर मिळालं. म्हणजे अगदी वाटायचं की सण यायचे आणि मुली माहेरी जात आहेत वटपौर्णिमा श्रावणात
असं वाटायचं आपण खरंच माहेरी जावं. तेव्हा खरं सांगता यायचं नाही, डोळ्यात अश्रू असायचे, मनात कुठेतरी दाटलेलं असायचं आणि ते दुःख मनात ठेवूनच मी इतकी वर्ष जगले. सासरच्यांनी सगळं केलं, पण ते 7 महिने झाल्यानंतर जे सुख असतं माहेरी गेल्यानंतर ते मात्र मला मिळालं नाही. त्यापासून मी वंचितच राहिले आणि ते खरंच आठवलं की राहत नाही. ऍक्च्युली मुकले मी या सगळ्या का. माझ्या लग्नाला सुद्धा माझे आई वडील नव्हते. इतक्या वर्षात काय त्यांना सांगायचं होतं जे कधी सांगू शकलं नाही, ते आता तुम्ही ह्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. मी असंच एवढंच सांगू शकते की खरंच ही शिक्षणाचा संस्कार असावा की जातपात ही खरंच नसावी. की आज एवढं सगळं होतंय, माझ्या घरी एवढं सगळं चांगलं आहे आणि तुम्ही मात्र आला नाही. मला सांगायचं म्हणजे सर्व सुख आहे माझ्याकडे, काय नाही असं नाहीये, पण ते जे क्षण आहेत ना एका बाईच्या आयुष्यातले, ते पुन्हा मी आणू शकत नाही. हे सर्वात मोठं दुःख आहे माझं. पण ताई खरंच खूप छान वाटलं तुम्ही व्यक्त झालात. तुम्ही बसू शकता. माहेर म्हटल्यानंतर कोण डोळ्यासमोर येतं तुमच्या? माहेर बोललं तर पहिलं मम्मी येते, कारण मम्मीला जाऊन 5 वर्ष झाले, माहेरच नाहीये बिलकुल. पप्पा आहेत, बोलत नाहीत माझ्याशी. ते प्रत्येक मुली सणाला वगैरे येतात घरी आपापल्या आईच्या. मला कुठं जायला जागा नाही. पप्पा काय बोलत नाही? ती मोठी बहीण माझी डिवोर्स झालेली आहे, तिच्याशी बोलत नाही मी. तिला आवडत नाही मी घरी गेलेली जास्त. माझी मुलगी आता 1.5 वर्षाची आहे, तिला ती पण आवडत नाही अजिबात. मग ती गेली की नाव वगैरे ठेवते मुलीला वगैरे माझ्या. मम्मी नाही जात तिच्या इथे. मग पप्पांचं असं म्हणणं आहे की मी तिच्याशी बोलावं, ती काही बोलली तरी पण इन्सल्ट वगैरे करते ती खूप. तर पप्पांचं असं म्हणणं ती काही पण बोलवते, टेन्शनमध्ये असते डिवोर्सच्या, तिच्याशी बोलतो. पण मुलीपर्यंत मायापर्यंत ठीक होतं, पण मुलीपर्यंत आता मम्मी पण नाही तर तिने समजून घ्यायला पाहिजे. मोठी बहिणी कसं आहे, भाऊ कॅनडामध्ये असतो माझा, त्याच्याशी पण पप्पा नाही बोलत, माझ्याशी पण नाही बोलत. इव्हन दिवाळी एवढी झाली तरी माझ्याशी नाही बोलली अजिबात. काय आईची आठवण येते की जी खूप भावूक करणारी असते. मम्मीने खूप केलेलं आहे, खूप स्ट्रगल केलेलं आहे ॲक्च्युली. आत्तापर्यंत जेवढी होती तोपर्यंत एक गोष्टीची म्हणजे कमी नाही करू दिलेली तिने आतापर्यंत. लग्नाच्या नंतर ती उणीव खूप जाणवते. तर मग काय असं आईला सांगायचं राहून गेले जे कधी सांगू शकले नाही, बोलू शकलीच नाहीत? मी मम्मीवर खूप प्रेम करायचे आणि ते तिला पण माहिती आहे, पण सांगू नाही शकले मी कधी असं की तू किती इम्पॉर्टंट होतीस लाईफमध्ये. आता ती गेल्यावरती तिची किंमत कळते. एकेका गोष्टीची कमी जाणवते प्रत्येक वेळेस. ते तिला नाही सांगू शकले मी शेवटपर्यंत. मला पण सगळ्यांसमोर बोलता आलं. मी ॲक्च्युली घरामध्ये एकटीच रडत असते रात्रीची वगैरे. कोणाला एवढं जास्त सांगू नाही शकत. सासरच्या समोर बोलत तर त्यांना पण असं वाटतं की भरलेल्या घरात रडणं वगैरे चांगलं नसतं. मग कोणी पप्पा पण बोलत नाहीत किंवा कोण नाही बोलत तर कोणासमोर मी पण बोलणार. आज हा चान्स भेटला मला पण सगळ्यांसमोर बोलायचा. आणि तुम्ही ते बोललात, खरंच छान वाटते की तुम्ही मन हलकं केलं. माहेरच्या आठवणींमध्ये गेल्यानंतर ताई ज्या पद्धतीने मनातलं सगळे व्यक्त होत असतात, त्यांच्या मनातलं दुःख, व्यथा किंवा आनंद तो सुद्धा ते शेअर करत असतात. हे करत असताना किंवा हे सगळं बोलत असताना सगळ्यांचे चेहरे हे खूप उदास असतात, कारण माहेरच्या आठवणींमध्ये गेलेले असतात. पण आता त्याच चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि ज्या खेळाची तुम्ही आता वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करूया. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. जाए ना कमर संभाल, पोरी जरा हळू 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 चाल, पोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. पोरी जरा हळू 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 चाल, पोरी जरा हळू 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 चाल. अरे हा हा लवकर. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे बापरे. हा हळू 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 हळू. हा एक मिनिट. हा हा काय हे कुठे गेला? माईक कुठे आहे? माईक कुठे आहे? लवकर
कुठे तुम्ही कुठे होतात ते सांगा. त्या माझ्या मागे होत्या, मी त्यांच्या पण पुढे. तुम्ही कुठे इथे पुढे येऊन मागे येऊन बसला. नाही, मी पहिली बसले, त्या माझ्या मागे होत्या, त्यानंतर नाही, एक मिनिट थांबा, आम्ही जर रिप्ले बघतो. हा हा, आणि ही खुर्ची आहे या ताईंची, असं मी म्हणणार नाही आहे. ही ताई आहे, ही खुर्ची आहे या ताईंची. या ताई बसा. म्युझिक द्या. हा लवकर लवकर लवकर. हा हा, अरे अरे बापरे, म्युझिक प्लीज. चला द्या, म्युझिक द्या. व्हेरी गुड. हा 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 हा, लवकर लवकर लवकर. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ताई तुम्हाला मिळते ही भेट वस्तू सन मराठी वाहिनीकडून. म्हणजे चेंबूर मध्ये 16 सख्यांचा हा जो 16 जो काय रंगलाय, वा वा वा. पण हे सगळं छान होत असताना आमचा खरं तर उद्देश असा असतो की कोणाचा आपल्या ज्या ताई आहेत त्या ताईंचा जर कोणाबरोबर अबोला असेल तर तो दूर करावा. कारण आमचा चुकबुल द्यावी घ्यावी हा जो काही भाग असतो त्या भागातून आपण हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, ते नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडनं जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव कमल दत्तात्रय निगडे. कमल ताई, कोणाबरोबर अबोला आहे तुमचा? माझा अबोला माझ्या घरचेच लोक आहेत. म्हणजे कसं आहे की माझे दीर, माझी दुसरी सासू, म्हणजे अशी माऊस सासू आहे असे. आणि घरामध्ये असं झालं की काहीतरी आमच्यात वाद झाले, का तर मुलीमुळे वाद झाले. तिला ते आवडायचं नाही, मग त्याच्यामुळं ते जास्त भांडण वाढत वाढत गेलं. एक दिवस जास्त भांडण झालं. ते आमची ते सासू होते, म्हणजे मावस सासू असते, सासूची बहीण ती. आणि ते दीर म्हणायला लागले की तुम्ही आता आमच्या घरात राहायचं नाही. किती वर्षाचा दुरावा निर्माण झालाय तुमचं? आता तरी 6 महिने. असं आता कसं होतंय, असं वाटतं की ना ते कधी म्हणजे असा कधी विचारच केलेला नाही की बाबा आपण वेगळं राहिलोय, नाही तर वेगळ्याचा कधी विचार केलाच नव्हता. तुम्ही त्याच्यानंतर कधी प्रयत्न केला का की हा बोला किंवा हे जे काय झालं केलं होतं गैरसमज दूर प्रयत्न, पण करण्याचा? नाही, ते आमचे दीर मानतच नाही. ते म्हणतात आम्हाला तुम्ही नाहीच पाहिजे आमच्यामध्ये. समजा तुमच्या सासरकडची सगळी मंडळी समजा इथे बघत असतील, काय सांगाल त्यांना तुम्ही? मला ते एवढं सांगायचंय, आता आपल्या बघा चालू काळामध्ये कसं आहे की हे लग्न झालं वेगळी राहिली, ते लग्न झालं वेगळी राहिली. हे असं चुकीचं काम आहे. जेवढं एकत्र राहील ना तेवढंच घराची प्रगती जास्त होते. आपण वेगळं राहून कधीच प्रगती होत नाही. तुम्ही माहेरी आलेले आहेत आणि माहेरी आल्यानंतर हा जो भाऊ आहे तुमचा, तो तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. आणि तुमची जी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा एकदा तुमचं एकत्र कुटुंब तुम्ही एकत्र नांदावं, तर त्यासाठी मी खरं तर तुमच्या सासरच्या सगळ्या मंडळींना मी सांगेन की मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन की ठीक आहे, काही गैरसमज होतात. आज ताई स्वतःहून सांगतायत की मला
एकत्र कुटुंबात राहायचंय, सगळ्यांबरोबर राहायचंय, तर मी खरंच विनंती करीन. कारण काय हे आम्हाला जाणून घ्यायचं नाहीये, पण आमचं एवढंच म्हणणं असतं, आमची इच्छा एवढीच असते की जे काय गैरसमज असतील ते दूर व्हावेत आणि एकत्र या, भेटा, बोला त्याच्यावरती. पण तो राग तिथल्या तिथेच मिटवून पण टाका, संपवून पण टाका. कारण आयुष्य खूप थोडं आहे, पण ते फार सुंदर आहे आणि ते सुंदरच घालवलं पाहिजे. हा भाग बघितल्यानंतर आम्हाला खात्री आहे की तुमच्या सासरकडून नक्कीच तुम्हाला फोन येईल, तुम्हाला भेटायला येतील आणि पुन्हा तुम्ही पहिल्यासारखे एकत्र कुटुंबात तुम्ही राहाल, जे तुम्हाला खरंच वाटतंय. काय माहिती, देव करत असं व्हायला पाहिजे. नक्की होणार, नक्की होणार. पण ताई तुम्ही आज इथे आलेला आहात, तर हा भाऊ तुम्हाला असं सोडणार नाही, तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला इथून पाठवणार नाही. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय या ताईंची ओटी भरायला. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते, माया पित्याच्या ओढीनं लागे पदर. आणि ही धमाल जीत का जे काय तुम्ही एन्जॉय करता ना, ते बघून खरं तर असं वाटतं की थांबूच नाही, पण आपल्याला थांबावं लागणार आहे या भागापुरता. कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि अर्थातच दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटणार आहोत आपण पुढच्या भागात अशीच धमाल, मजा, मस्ती करायला आपल्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.